मंडळी, जानेवारी 2026 या नवीन इंग्रजी वर्षाच्या पहिल्या रिव्ह्यूमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष भरभराटीचे, प्रगतीचे, आनंदाचे आणि सुख समाधाचे आणि निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. प्रेक्षकांनो, नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार झाली आहे बरं का. आजचं ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका. आज सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की अर्जुन अस्मिताच्या रूम मध्ये येतो. काल सचिन केसेस बद्दल विचारत असतो ना अस्मिताला अर्जुनच्या, तेव्हा तो येतो आणि अस्मिताला म्हणतो येऊ का. अस्मिता म्हणते अर्जुन ये ना. अरे सचिन आता तुझ्या केसेस बद्दलच विचारत होता. अर्जुन म्हणतो का रे सचिन. सचिन म्हणतो अरे काही नाही रे, सहज उत्सुकता म्हणून. अरे म्हणजे काय ना, आमच्यासारख्या सामान्य लोकांना माहित नसतं ना कोर्टामध्ये काय चाललंय वगैरे. अर्जुन म्हणतो तुला कोर्टाबद्दल काही कळू नये ना, हीच देवाचरणी प्रार्थना आहे बरं का. अस्मिता म्हणते असं का बोलतोयस अर्जुन. अर्जुन म्हणतो अगं अस्मिताई, असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण सचिन, तुझे इंटरेस्ट असेच राहिले ना तर तुला मी कोर्टाची पायरी नक्की चढवेल. हा, सचिनला त्याने टोमणा मारलाय अर्जुनला आणि म्हणतोय अरे एनिवेज जाऊ द्या. ए अस्मिताई, चल 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 तू माझ्यासोबत चल. अर्जुन सचिनला म्हणतो सचिन आपण केसेस बद्दल नंतर बोलूयात. चल ग अस्मिताई. असं म्हणून अर्जुन अस्मिताला बाहेर घेऊन जातो हॉलमध्ये. सचिनला प्रेक्षकांनो चांगलाच घाबरलाय आणि आज सचिनला कळलंय की साक्षी महिपतची मुलगी आहे. आणि त्यांनी पुढच्या प्रोमोत तर दाखवलंय की सचिनला आता सगळ्यांनीच एक्सपोज केलंय, म्हणजे तो एक्सपोज झालाय स्वतःहून. इकडे प्रिया आलीये साक्षीकडे. साक्षी म्हणते प्रियाला, ए प्रिया, तू इतके दिवस लपून ठेवलंस ना, तुला माहित होतं ना मी जिवंत आहे. तू लपून ठेवलंस म्हणजे तुझा स्वार्थ आहे काहीतरी. प्रिया म्हणते नाही ग बाई, माझं तुझ्याशी काहीच वैर नाहीये. मला सांग, तुला जेलमध्ये पाठवून मला काय फायदा होणार आहे. साक्षी, मला तुला भेटल्याशिवाय राहवत नव्हतं म्हणून आले ग इथे. अगं बाहेर बघते तर काय पोलीस होते. अगं तुला सांगते मी, मला एवढं टेन्शन आलं साक्षी. मला वाटलं तू पकडली बिकडली गेली की काय. साक्षी म्हणते ठीक आहे, त्यांना तू माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाहीस त्यासाठी थँक्यू. प्रिया म्हणते इट्स ओके ग साक्षी, पण तू जिवंत आहेस आणि इथे राहतेस हे कोणाकोणाला माहितीये साक्षी. साक्षी म्हणते हे कोणालाच माहित नव्हतं, पण गेले काही दिवस कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय प्रिया. माझ्या भूतकाळातलंच कोणीतरी माझा पाठलाग करतंय आणि माझी खात्री आहे ही व्यक्ती जी कोणी असेल ना मला ब्लॅकमेल करणारी, ती नक्कीच अण्णांचा आणि माझा कोणीतरी शत्रू असणार आहे. साक्षीने असं बोलल्यावर लगेच प्रिया तिला सिंपती दाखवते बरं का. प्रिया आता साक्षीला असं प्रिटेंड करते की तिला साक्षीची खूप काळजी आहे. खरं तर साक्षी प्रियाच्या या बोलण्याला भुलली आहे, हे मला जरा नवलच वाटलंय. असो, प्रिया आता साक्षीच्या जवळ जाऊन म्हणते सांगतेस काय साक्षी तू हे. बापरे साक्षी, किती भयंकर आहे ग हे सगळं. अगं साक्षी, पण अण्णा सर आहेत ना, तू कशाला टेन्शन घेतेस. अण्णा सर त्या ब्लॅकमेलरला शोधतील आणि त्याचा कोथळाच बाहेर काढतील. अगं साक्षी, अण्णा सर कसे आहेत ग. अगं खूप महिने झाले आमची भेटच नाहीये ग साक्षी. आता साक्षी लागते रडायला आणि म्हणते मला नाही माहिती. प्रिया म्हणते का ग, काय झालं, असं का रडतेस. साक्षी मग रडतच म्हणते अगं प्रिया, मागील कित्येक दिवसापासून अण्णा गायब आहेत. अगं महिना झालाय आता, अचानक निघून गेलेत अण्णा. त्यानंतर त्यांचा मेसेज नाही, कॉल नाही, काही नाही ग. प्रिया म्हणते बापरे काय साक्षी सांगतेस हे. साक्षी म्हणते अगं मी नागराज काकांना पण विचारलं, पण नागराज काका म्हणतात त्यांना पण काहीच माहिती नाहीये. प्रिया म्हणते छे ग साक्षी, तर नागराज काकाचा काय उपयोग आहे. साक्षी आता प्रियाकडे बघतच राहते. प्रिया पुढे म्हणते ए साक्षी, मी तुझी मदत करते अण्णा सरांना शोधायला. जोपर्यंत अण्णा सर सापडत नाही ना तोपर्यंत तू इथून बाहेर जाऊ नकोस बघ. तो ब्लॅकमेलर तुला काही करणार नाही मग. साक्षी म्हणते अगं ए प्रिया, तू कुठे शोधणार आहेस अण्णांना. अगं गेल्या महिन्यापासून शोधतोय आम्ही सगळे मिळून त्यांना, पण आम्हाला नाही सापडले. तुला कसे काय सापडतील ते. प्रिया म्हणते अगं अण्णा सर कुठे आहेत हे अर्जुनला माहित असावं कदाचित, नाहीतर किल्लेदारला. ए साक्षी, मी ना त्या दोघांवरही लक्ष ठेवते. प्रिया कुठल्या कुठे ओळख घेतीये बरं का साक्षीला. आता प्रिया म्हणते कशी, अगं साक्षी पण एक प्रॉब्लेम आहे ग. साक्षी म्हणते कुठला प्रॉब्लेम. प्रिया म्हणते अगं अण्णा सर सापडले ना तर त्यांना विश्वास नाही बसणार ना माझ्यावर. त्यांना वाटेल की मी खोटंच बोलतेय. अण्णा सरांना हे कसं कळेल की मी तुझी मदत करते. आता साक्षी या गोष्टीचा विचार करायला लागते बरं का. आता आपण जो मागच्या दिवसापासून प्रोमो बघतोय ना की ते सीसीटीव्ही फुटेज अर्जुनला अश्विनला सापडतंय, आता फायनली आज ते त्यांनी दाखवलंय आणि तो मिस्ट्री मॅन
अजून तरी यांना कळलेला नाहीये ॲज पर एक्सपेक्टेड. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे तो मिस्ट्री मॅन अजूनही यांना कळलेला नाहीये. पुढचा सीन घेतलाय त्यांनी अश्विन, अर्जुन आणि रविराजांचा. आता या प्रियाने या साक्षीला व्हिडिओ वगैरे करायला लावलाय बरं का, की मी प्रिया माझी मदत करते वगैरे. आता हे सगळं जाऊन ती मैपतला दाखवू शकते. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय काय होते. आजचा एपिसोडच इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी. आजच्या या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. अश्विन त्याच्या एका डॉक्टर मित्राकडे आलाय. आता हा तोच मित्र आहे ज्याच्या हॉस्पिटलमधनं बॉडी गायब झाली, म्हणजे ती खोटी डेड बॉडी आली होती ना प्रतिमा त्याची ती. आता अर्जुन सगळे डिटेल्स सांगतोय त्या मुलाला, म्हणजे त्या डॉक्टरला, की अरे डॉक्टर सौरभ, इथे या हॉस्पिटलमधनं आम्हाला एक फेक डेड बॉडी मिळाली होती. ती आमच्या आत्याची आहे म्हणून सांगण्यात आली होती आणि नंतर कळलं की ती डेड बॉडी फेक होती. आता ते डिटेल्स पण आम्हाला जेव्हा कळले होते ना, ते सगळेच फेक होते, पण आम्हाला ते तपासायचे आहेत पुन्हा. ही माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर पण आहे. आता हा सौरभ म्हणजे डॉक्टर अश्विनचा मित्र आहे, डॉक्टर सौरभ. आता तो डॉक्टर सौरभ ते सगळं चेक करतो आणि म्हणतो, सर या केसबद्दल मला सांगितलंय अश्विनने, पण हा गुन्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये कसा घडला हे मला पण नाही कळलं हो. आता त्या डॉक्टर सौरभने त्याच्या एका माणसाला बोलवलंय आणि त्याच्या माणसाला सांगितलंय काहीतरी, आणि फाईल दिली आहे अश्विनकडे आणि सांगितलं की हे बघा ही फाईल आहे त्यावेळची, जी तुम्हाला डेड बॉडी सापडली वगैरे ना, ती फाईल आहे ही, तुम्ही चेक करा आणि बस आम्ही आलोच. अश्विन त्याला म्हणतो, थँक्यू रे सौरभ, तुझ्यामुळे ना खूप मोठी मदत होणार आहे आम्हाला. सौरभ म्हणतो, अरे अश्विन, हा फक्त तुझ्या आणि माझ्या मैत्रिणीचा प्रश्न नाहीये, माझ्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा पण प्रश्न आहे. डोंट वरी, केस नक्की सॉल्व्ह होईल, मी आलोच. असं म्हणून तो सौरभ निघून जातो. आता अश्विन, अर्जुन दोघे मिळून त्या फाईली चेक करायला लागतात. चैतन्य पण आहे त्यांच्यासोबत आणि सायली पण आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन या पेपरमधनं बरंच काही कळेल रे आपल्याला, पण बघ ना अरे या फाईलमध्ये असलेली ही तारीख आपल्याकडे असलेल्या पेपरशी मॅच होत नाहीये. अर्जुन आता ते सगळे पेपर डिटेल चेक करायला लागतो आणि म्हणतो, अरे हो रे चैतन्य, एंट्री पण चुकीचीच केलीये बघ. सायली म्हणते, बापरे, हा तर फार मोठा गोंधळ आहे. अर्जुन म्हणतो, हे सगळं फार प्लॅनिंग करून केलेलं आहे. आपल्याला मॉर्जमध्ये जावं लागेल आणि तिथेच आपल्याला सगळी माहिती मिळेल. मुर्दा घर म्हणतात ना प्रेक्षकांनो, शवागृह, तिथे जाणार आहेत ते आता. अर्जुन म्हणतोय, तिथे शवागृहातच आपल्याला कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन मिळेलच. अश्विन म्हणतो, अरे आपल्याला तो फुटेज देणार आहे सौरभ, अरे अर्जुन दादा. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू बोल सौरभशी आणि फुटेज मिळवून घे. आपल्याला त्या मॉर्जमध्येच कळेल की सगळं कसं मॅनेज करण्यात आलंय, कोणी मॅनेज केलंय हे पण पोलीस तपासातनं कळेलच. आता हे सगळेजण एकमेकांशी चर्चा करताना थोड्या वेळ दाखवलेत. आता अश्विन म्हणतो, अरे अर्जुन, सौरभ खूप कोऑपरेट करतोय आपल्याला, त्याने सगळे पेपर वगैरे पटकन मिळवून दिलेत. कुठेतरी मला असं वाटलं प्रेक्षकांनो, अश्विनला भीती वाटत असते की अर्जुनने त्या हॉस्पिटलवर काही कारवाई करू नये, कारण अश्विन आणि सौरभचे संबंध बिघडू नये असं अश्विनला वाटत होतं बरं का. कारण तो दोनदा तीनदा हे अर्जुनला एक्सप्लेन करतो की अरे सौरभने खूप मदत केली आपल्याला. मग अर्जुन म्हणतो, हो राईट. सायली म्हणते, या पेपरमध्ये एवढं काय लिहिलंय, काही उपयोगाचं आहे का आपल्या? चैतन्य म्हणतो, त्या दिवशी शवागृहामध्ये किती डेड बॉडी झाल्या आणि किती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या हे सगळे डिटेल आहेत यामध्ये. अर्जुन आता नावं चेक करतो बरं का आणि अश्विनला म्हणतो, ए अश्विन, अरे हे नंबर वगैरे कसले आहेत रे? अश्विन म्हणतो, अरे तिथे शवागृहात ना प्रत्येक डेड बॉडीचे नंबर असतात, असे सिरियल प्रमाणे. अर्जुन म्हणतो, मग सिरियल प्रमाणेच पाहिजेत ना हे नंबर? अश्विन, बघ तसं नाहीये. आता त्याने तो एक सिरियल नंबर गहाळ आहे हे अश्विनला दाखवून दिलाय. अर्जुन म्हणतो, बघ अश्विन, 131, 1312, 1313, 1314 आणि नंतर डायरेक्ट 6 आहे रे, म्हणजे 4 ची इन्फॉर्मेशन नाही असं काहीतरी अर्जुन त्याला सांगतोय. अश्विन म्हणतो, हो गड्या अर्जुन, खरंय की. चैतन्य म्हणतो, अरे म्हणजे 1344 ही डेड बॉडी गहाळ करण्यात आली किंवा तिची माहितीच लिहिलेली नाहीये. अर्जुन म्हणतो, हो, 1344 ही डेड बॉडी इथून गहाळ करण्यात आलेली आहे. ती डेड बॉडी नातेवाईकांना देण्यात आली असेही रिपोर्ट नाहीयेत, यात तर एंट्री रेकॉर्ड पण नाहीये आणि नातेवाईकांना दिल्याचंही रेकॉर्ड नाहीये. असं वाटतंय की ती डेड बॉडी इथे शवागृहात कधी आलीच नाहीये. सायली म्हणते, अरे बापरे, म्हणजे आपला संशय खरा होता याचा पुरावा आहे की. आता हाच आपला महत्वाचा पुरावा असणार आहे. अहो, हाच मृतदेह आपल्याला देण्यात आला असावा का? नंतर कोणीतरी नोंदी मुद्दाम बदलल्या असतील, नाही? अर्जुन म्हणतो, राईट सायली. अरे अश्विन, आपल्याला तो सौरभ सीसीटीव्ही फुटेज देणार होता ना, त्याचं काय झालं? अश्विन म्हणतो, थांब,
मी कॉल करतो सौरभला. आता तेवढ्यात त्या सौरभचा माणूस येतो आणि म्हणतो, सर हे फुटेज तुम्हाला दिलंय सरांनी. एक पेन ड्राईव्ह आणून देतो तो अर्जुन आणि अश्विनकडे. आता अश्विन त्याला थँक यू म्हणतो. आता ते पेन ड्राईव्ह जे आहे ना ते लॅपटॉपमध्ये कनेक्ट करतात ते. अश्विन अर्जुनला सांगतो, की दादा आपल्याला ज्या दिवशी डेड बॉडी मिळाली ना त्या दिवशीचं हे फुटेज आहे बघ. आता अर्जुनने त्याच्या लॅपटॉपला तो कनेक्ट केलाय बरं का पेन ड्राईव्ह, आणि आता त्यातलं ते फुटेज ते चेक करताय. इथे आपण जो प्रोमो पाहिला, आता त्या प्रोमो प्रमाणे अर्जुनला कळलंय ते फुटेज त्यांनी बघितलंय, पण फुटेज क्लिअर दिसत नाहीये. नागोबा पाठमोरा दिसतोय बरं का त्यातनं, पण तरी सुद्धा न ओळखण्यासारखं काही नाहीये प्रेक्षकांनो. म्हणजे आपल्या माणसाला म्हणा किंवा आपल्या नातेवाईकाला म्हणा, आपण कुठेही कसंही ओळखूच शकतो, असं एक माझं म्हणणं आहे बरं का प्रेक्षक म्हणून. तर अर्जुनने आता ते फुटेज पाहिलंय, सायलीने बघितलंय, सगळ्यांनी पाहिलंय. फुटेज पाहिल्यानंतर आधी अश्विन म्हणतो, हे तर क्लिअर दिसत नाहीये. पण अर्जुन म्हणतो, अरे हाच तो माणूस आहे ज्याने प्रतिमा त्याची फेक डेड बॉडी अरेंज केली होती. ह्यानेच ही डेड बॉडी पळवून लावली आहे बघ. प्रेक्षकांना तुम्हाला आठवतं ना, की या नागराजने स्वतः ती डेड बॉडी बाहेर आणली होती. ते प्रियाला वास येत होता. तुम्हाला तो सीन आठवत असेल ना त्यावेळेचा. तर आता अर्जुन म्हणतो, हाच तो माणूस आहे. सायली म्हणते, हाच तो माणूस आहे. आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आता यांना हे जे काही आहे ते रेकॉर्ड सापडले. आणि प्रेक्षकांनो हा सीन तुम्हाला एक्सप्लेन करणं जरा अवघड होतं बरं का, जरा क्लिष्ट वाटला मला. एनिवे, तर छान होता, म्हणजे तसं काही नाव ठेवत नाहीये मी, मस्त एपिसोड दाखवलाय, पण सांगणं थोडं कठीण होतं. असो, तर आता अर्जुन या मिस्ट्री मॅनच्या मागे लागणार आहे, म्हणजे नागराजच्या. इकडे प्रियाने साक्षीला गोळ्यात घेतलंय. म्हणजे प्रिया कुठल्याही संकटातनं अगदी अलगदपणे निघू शकते, काहीही करू शकते प्रिया. आता प्रियाने साक्षीला सांगितलं, की अगं अण्णा सरांना माझ्यावर विश्वास बसणार नाही ना, त्यांना वाटेल मी खोटं बोलते. तुला आठवतं का जेलमध्ये आपण होतो तेव्हा अण्णा माझ्यावर कसे चिडले होते. आणि साक्षीला ते नाही आठवलं बरं का प्रेक्षकांनो, की ही हसत होती म्हणून तिला. साक्षी तो सीन आठवते आणि म्हणते, हो प्रिया आठवतंय मला. मग प्रिया म्हणते, ए साक्षी, एक आयडिया आहे बघ. तू ना तू 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 एक व्हिडिओ तयार कर माझ्यासाठी. म्हणजे आता तुझ्यासोबत जे काही घडतंय ना ते सांग, आणि हेही सांग की मी तुझी मदत करते. अगं म्हणजे मला अण्णा सर सापडले तर मी त्यांना तो व्हिडिओ दाखवीन ना, मग त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की मी तुझी मदत करते. साक्षी म्हणते, तुला खरंच वाटते प्रिया अर्जुनच्या थ्रू तू अण्णांना शोधू शकशील? प्रिया म्हणते, अगं साक्षी, त्या सुभेदारांच्या घरात कान आणि डोळे उघडे ठेवले ना तर खूप काही गोष्टी आपोआप कळतात. साक्षी म्हणते, चल आपण तो व्हिडिओ करूयात मग. ए प्रिया, आपण अण्णांना शोधूयात ग, मी आता थकले ग. साक्षी आता प्रिया जवळ रडायला लागते बरं का. प्रिया म्हणते, रिलॅक्स साक्षी, रिलॅक्स, मी करेल ना तुला मदत. चल आपण व्हिडिओ करूयात. असं म्हणून प्रियाने आता पर्समधनं तिचा मोबाईल काढला बरं का, आणि आता साक्षीचा व्हिडिओ काढायला लागते. आता साक्षी बोलते तिथे आणि म्हणते, कोणीतरी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणजे शूटिंग काढते प्रिया आता साक्षीची, आणि साक्षी आता बोलते त्या व्हिडिओमध्ये, मला कोणीतरी जीवे मारायची धमकी देते, मला कोणीतरी ब्लॅकमेल करते. आज प्रियामुळेच मी वाचलीये, पण यापुढे आता माझं काय होईल, कसं होईल हे मला काही माहित नाहीये. आता साक्षी एवढंच बोलते बरं का व्हिडिओमध्ये. प्रिया आता तिची शूटिंग काढते आणि तिला डोळ्याने खुणवते की डोंट वरी, मैं हूं ना. काही प्रेक्षकांनो, कमाल वाटते मला साक्षीची. म्हणजे साक्षीने प्रियावर विश्वास कसं काय दाखवला. असो, ती सध्या संकटात आहे म्हणून तिला प्रिया तिच्या जवळची वाटली असावी ही कदाचित, असं म्हणू शकतो आपण. प्रियाने तिच्या या संकटाचा आणि ती टेन्शनमध्ये आहे याचा गैरफायदा घेतलाय. मी म्हंटल ना, प्रिया काहीही करू शकते. प्रिया मालिकेतली एक नंबरची विलन आहे. असो, आता नागराजने काय केलंय की या महिपतचा जो उजवा हात आहे रघु नावाचा माणूस, त्याला बोलवलंय बरं का. पुढच्या सीन मध्ये आपण ते सगळं बघत. प्रियानं प्रेक्षकांनो अति हुशारी करते. आता प्रिया महिपतला गोळ्यात घेऊन बरोबर नागराजचा पत्ता कट करेल असं दिसतंय खरी. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे माझा असाही संशय आहे की प्रिया सचिनला सुद्धा ब्लॅकमेल करू शकते बरं का. लवकरच तुम्हाला तेही दिसू शकतं, एक अंदाज आहे बरं का माझा. नागराज आता या महिपतच्या माणसाला म्हणतो, रघु तुला मुद्दाम इथे बोलवलंय बरं का, तू महिपतचा विश्वासू माणूस आहे म्हणून मी तुला इथे बोलवलंय. आता तो रघु म्हणतो, पण आमचे साहेब कुठे आहेत, ते येणार केव्हा आहेत? नागराज म्हणतो, येईल रे, नक्की येईल, तो सुखरूप आहे, त्याचा मला मेसेज आला होता. मग तो रघु म्हणतो, काय, कधी आला मेसेज, काय लिहिलंय त्यामध्ये? नागराज म्हणतो, अरे लगेच नाही येणार तो, त्याला सध्या पोलिसांपासून लपून राहावं लागतंय ना, त्यामुळे
तो लगेच नाही येणार, पण मैपतने तुझ्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे रघु. रघु म्हणतो, कुठली जबाबदारी? अहो मी मैपत साहेबांसाठी काय पण करायला तयार आहे. आता नागराज त्याला म्हणतो की हे बघ, मैपतने सांगितलंय की त्याचं गॅरेज नाही का मैपतचं जुनं, अरे तिथे त्याने कोणाला तरी डांबून ठेवलंय. तुला त्या गॅरेजवर पहारा द्यायचा आहे. आतला माणूस बाहेर येता कामा नये आणि बाहेरचा माणूस आत जाता कामा नये. लक्ष द्यायचंय नीट. आणि तुला वॉर्निंग आहे मैपतची की आत कोणीच जायचं नाहीये, कळलं का तुला? मग तो रघु म्हणतो, हो साहेब चालेल. नागराज म्हणतो, जमेल ना तुला? रघु म्हणतो, 100% जमेल. अहो 24 तास पहारा देतो बघा. नागराज म्हणतो, हे बघ तुला जर काही जाणवलं की आतला माणूस गडबड करतोय, बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, तर लगेच लगेच मला कॉल करायचा बरं का रघु. आता तो रघु म्हणतो, हो चालेल साहेब. नागराज म्हणतो, ए रघु, या कामात जर काही चूक झाली ना, तर मग बाबा तुझा मैपत आहे आणि तू आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा. आता रघु म्हणतो, नाही साहेब, काहीच चूक होणार नाही. अहो त्या गॅरेजमध्ये माणूसच काय, एक मुंगी पण आत जाऊ देणार नाही मी, विश्वास ठेवा माझ्यावर. नागराज म्हणतो, शाब्बास रघु, तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती, लाग कामाला. याने फुकटच आपलं मैपतच्याच माणसाला कामाला लावला. प्रेक्षकांनो, काय दावपेच खेळतायत आता, बापरे. मालिकेमध्ये प्रचंड इंटरेस्ट येतोय प्रेक्षकांनो, म्हणजे ते खूप छान पद्धतीने दाखवतायत. आता पुढे बघा, सचिन कसा गोत्यात येणार आहे. सचिन आता चांगलाच गोत्यात येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा, मी म्हंटल ना तुम्हाला सुरुवातीला की सचिनला कळतंय साक्षी आहे ती सॅम. म्हणजे सचिनने आता लॅपटॉपवरती मैपतच्या थ्रू सगळी माहिती जमा करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्याने मैपतचे काही व्हिडिओज पाहिलेत, ज्यामध्ये न्यूजमध्ये दाखवलं होतं ना की साक्षी गेली तेव्हा मैपत रडत असतो आणि म्हणत असतो की आता माझी लेक गेली, आता मी कोणाकडे पाहू, कसं करू. आता सचिनने ते सगळं पाहिलं बरं का, आणि साक्षीचा फोटो पण पाहिलाय मैपत सोबत. आता ते सगळं बघतो सचिन आणि म्हणतो, बापरे, साक्षी मैपत शिकरे म्हणजे सॅम. आता सचिनने ते पाहिलं आणि आता त्याचे डोळे उघडेच्या उघडेच राहिलेत. त्याला आता विश्वासच बसत नाहीये, हे सगळं भयंकर आहे असं वाटतंय त्याला, पण तो चांगला निर्ढावलेला दिसतोय मला. तेवढ्यात अस्मिता येते बरं का आणि सहज डोकावते, सचिन नेमकं लॅपटॉपवर एवढं काय बघतोय, म्हणून ती अशी वाकून पाहते आणि तिच्या लक्षात येतं की हा सचिन साक्षी आणि मैपतची केस बघतोय. अस्मिता म्हणते, अरे सचिन, ही तर आमच्या अर्जुनचीच केस आहे, आश्रम केस. तू का वाचतोयस रे ही केस सचिन? सचिन म्हणतो, अग सहज ग अस्मिता, तुला म्हटलं ना मी की मला अशा केसेस बद्दल क्युरियोसिटी असते, म्हणून मी पनवेल मधल्या फेमस केसेस असं सर्च करून बघत होतो. अस्मिता म्हणते, अरे अर्जुनला विचार, खूप मस्त आहे ही केस. अरे या केसची सगळी माहिती देईल तुला अर्जुन, इंटरेस्टिंग असतात बरं का सचिन या केसेस. अस्मिता असं म्हणते सचिनला. आणि प्रेक्षकांनो, कालच्या त्या पोलिसांचं डिटेल कळलं बरं का. काल आपल्याला शंका आली होती ना की ते पोलीस अचानक कस काय साक्षीच्या दारासमोर आले, तर ते पोलीस प्रियानेच मॅनेज केले होते. प्रिया आता त्या लोकांना पैसे देताना दाखवली आहे. आता ते खोटे पोलीस म्हणतात, काय हो मॅडम, एवढेच पैसे? अहो किती छान ऍक्टिंग केली मी, त्यात आता युनिफॉर्मचं पण भाडं द्यावं लागेल मला. प्रिया म्हणते, ते सगळं भाडं बिडं याच्यातूनच काढायचं आणि आता मी सांगेपर्यंत पनवेलमध्ये दिसायचं नाही, कळलं का? आता तो माणूस म्हणतो, बरं मॅडम, असं म्हणून निघून गेलाय तो. प्रियाने हे सगळं मुद्दाम अरेंज केलंय साक्षीला घोळात घ्यायला. तिकडे अर्जुन अश्विनला घोळात घेतोय, इकडे ही साक्षीला घोळात घेतीये आणि आता सचिनची वाट लागणार आहे. आता हा मालिकेतला शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आता रविराजांना पण तिथे फुटेज दाखवण्यात आलंय, म्हणजे घरी गेलेत आता अर्जुन सायली रविराजांच्या. रविराज म्हणतात, अरे या सौरभने कबूल केलं ना त्यांच्या हॉस्पिटलमुळेच हा सगळा डेड बॉडीचा घोळ झालाय ते. अश्विन म्हणतो, हो काका, पण त्याने मदत पण केली आहे ना आपल्याला. मागच्या रेकॉर्डचा सगळ्यांना ऍक्सेस नसतो, त्याने विश्वासाने आपल्याला हे सगळं मिळवून दिलंय. अश्विनला त्याची मैत्रीपूर्ण संबंध खराब करायचे नाहीयेत. अर्जुन म्हणतो, हो अरे सिनियर, त्याने सीसीटीव्ही फुटेज पण दिलंय आपल्याला, हे बघ दाखवतो तुला. आता अर्जुनने लॅपटॉपवरती रविराजांना ते फुटेज दाखवलंय. आता नागराज तिथे पटापट पळताना दिसलाय त्यांना आणि ते डेड बॉडी नेताना. रविराजांनी ते सगळं पाहिलंय बरं का, आणि रविराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. त्यांना प्रचंड राग येतोय आता या मिस्ट्री मॅनचा, जो आपल्यासाठी नागराज आहे. सायली म्हणते, हाच तो माणूस आहे, यानेच मृतदेह त्या दिवशी बाहेर काढला. रविराज ते फुटेज बघतात आणि म्हणतात, मैपतचं नाहीसं होणं, प्रतिमाची खोटी डेड बॉडी आणि हे फुटेज, हे सगळं एकमेकांशी इंटरकनेक्ट आहे.
आता ते सगळं पाहिल्यावर रविराजांना खरं तर राग पण आलाय. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, याच माणसाने पुरावे गायब केले आणि DNA रिपोर्ट पण चुकीचे बनवले आहेत. सायली म्हणते, हा महिपतचाच माणूस असू शकतो. अर्जुन म्हणतो, आपला हा मिस्ट्री मॅन हाच आहे तो. आता रविराजांना राग येतोय. ते म्हणतात, हे जे पेपर होते ते मी आधी का चेक केले नाही? माझ्या हाताने एवढी मोठी चूक झालीच कशी? प्रतिमा त्या म्हणतात, अहो कशाला तुम्ही स्वतःला दोष देताय? अर्जुन म्हणतो, सिनियर, तेव्हा जरी तू पेपर चेक केले असते ना, तरी मैपतने आणि या मिस्ट्री मॅनने काही ना काही मॅनेज नक्की केलं असतं. अश्विन म्हणतो, अरे काका, जी लोक रेकॉर्ड बदलून मॉर्ज रूम मधून अशी बॉडी गायब करू शकतात, अरे ती माणसं भयंकर आहेत, ती काही करू शकतात. सायली म्हणते, पण अश्विन भाऊजी, आता आपलं पारडं जड आहे. आता मैपत पोलिसांच्या भीतीने लपलाय. तो सध्या तरी काही करणार नाहीये. आता या मैपतचा हा जो उजवा हात आहे, म्हणजे हा मिस्ट्री मॅन, मैपत इतक्यात काही करेल असं वाटत नाही. पण सुपारी देणाऱ्या ह्या माणसाचा उजवा हात निखळलाय हे मात्र दिसतंय. आता सायलीने हे सांगितल्यानंतर अश्विनला हॉस्पिटलमधनं फोन आलाय. आता तो फोनवर बोलतो आणि म्हणतो, हो हो ठीक आहे, हो येतो मी. अर्जुनला म्हणतो, दादा मला जावं लागेल, इमर्जन्सी आहे. काका येतो रे मी. आता अश्विनने तिथून निरोप घेतलाय बरं का प्रेक्षकांनो. आता बघा रविराजांना हे सगळं फुटेज वगैरे पाहून संताप झालाय बरं का. ते खूप चिडतात. आता अश्विन गेल्यानंतर ते फुटेज ते पुन्हा एकदा बघतात रविराज आणि अर्जुनला म्हणतात, हा माणूस माझ्या समोर यायला हवाय. माझा इतक्या वर्षाचा मनस्ताप, माझं इतक्या वर्षाचं दुःख फक्त आणि फक्त या माणसामुळे झालंय अर्जुन. मी या माणसाला सोडणार नाहीये. हा जेव्हा जेलमध्ये जाईल ना, तेव्हाच माझं मन शांत होईल. आता रविराज हातून मागे लागणारे नागराजच्या. आता सायलीला काहीतरी आठवलं असं या क्षणाला त्यांनी दाखवलंय आणि आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवलाय प्रेक्षकांनो. छान होता ना आजचा भाग? आणि आजच्या मालिकेमध्ये खूप खूप सारे डायलॉग होते आणि जरा सांगणं अवघडच होतं प्रेक्षकांनो. आता बघा, पुढचा प्रोमो पण त्यांनी जबरदस्त दाखवलाय. आता हा सचिन भर रस्त्यामध्ये साक्षी सोबत दिसलाय आणि तो खूप फालतूपणा करताना दाखवलाय. आता तुम्ही प्रोमो मध्ये बघा. आता ते सगळं अस्मिता सोबत कल्पनाताईंनी पण पाहिलंय. कल्पनाताईंनी तर तोंडावरच हात ठेवलाय. अस्मिताला चक्कर यायला लागते आता तिथेच. कल्पनाताई घाबरतात आणि म्हणतात, अगं अस्मिता काय होतंय तुला? आता लगेच अस्मिता घरी दाखवली आहे, कल्पनाताई पण घरी आहेत. सचिन सुद्धा पाठोपाठ घरी गेलाय. आता अस्मिता सचिनला पाहते आणि म्हणते, मम्मा विष आणून दे मला, म्हणजे हा सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा होईल. सचिन मोठ्याने म्हणतो, अगं तसं काही नाहीये, ती माझी कलिग होती. आता अर्जुन येतो आणि सनकन कानाखाली मारतो सगळ्यांसमोर सचिनच्या. उद्या मस्त तमाशा होणार आहे प्रेक्षकांना, मजा येणार आहे बघायला. आजचा भाग सॉलिड होता की नाही? नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कालच्या कमेंटसाठी खूप खूप आभार. प्रेक्षकांनो, सरत्या वर्षाच्या तुमच्या आठवणी जाणून वाचून मला खूप छान वाटलं. चला तर नवीन वर्षात पण एकमेकांची अशीच साथ देऊयात आणि उत्तरोत्तर प्रगती साधूयात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आवडला ना, नक्की लाईक करा. आणि लग्नानंतरचे एपिसोड पण खूप छान दाखवतायत, ते माझ्या आवाजात ऐकायला तुम्हाला नक्की आवडतील. या मालिकेनंतर तो एपिसोड रिव्ह्यू नक्की ऐका. चला तर मंडळी, उद्याच्या एपिसोडची मी वाट बघते. तुम्ही पण बघत आहात ना? टेक केअर. भेटूयात उद्या. धन्यवाद.